सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 39 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीनं सपनाला आता चांगलंच सुनावलं आणि रोहित तडक भडक स्वभावाचे आहेत, पण असा स्वभावसुद्धा खूप महत्त्वाचा असतो हे तिला दाखवूनच दिलं. आणि तिला फारच गर्व वाटत होता. माझा नवरा चांगला आहे, शांत आहे, पण वेळ आल्यावर समोरच्याला इंगात दाखवावाच लागतो. असा स्वभाव काहीच उपयोगाचा नाही हेही राणीनं तिला दाखवून दिलं. मग आता लंच झाला आणि आराम करण्यासाठी ते खोलीत गेले आणि सपना चिडचिड करत म्हणाली, रोहित बोलतो ते बोलतो, पण राणीसुद्धा बोलते. ती लहान आहे माझ्यापेक्षा, वयानंसुद्धा आणि मानानंसुद्धा. आणि राहुलनं ओळखलं ती चिडली आहे आणि तिला म्हणाला, सपना मला माहीत आहे तू चिडली आहेस, पण चूक तुझीसुद्धा आहे. तू सकाळी रोहितला असं बोलायला नको होतं. तुझं आधी चुकलेलं आहे. मी तुला नेहमी सांगतो की असं बोलत जाऊ नकोस, बोलताना आधी विचार करत जा. पण तू आहेस की का रोहितला सारखी अशी बोलतेस कुणास ठाऊक. मलाही ते आवडलं नव्हतं आणि मी तुझ्याकडे रागानं बघितलं होतं. आणि सपना म्हणाली, म्हणून काय झालं राहुल, सगळ्यांसमोर तिनं मला असं बोलणं योग्य नव्हतं. राहुल म्हणाला, सपना तू सुद्धा सगळ्यांसमोरच बोललीस. मला नाही वाटत राणीचं काही चुकलं. उलट तिनं एकीचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून दिलं. कधी मी उपयोगाला येतो, कधी रोहित उपयोगाला येतो. कधी रोहितचा राग महत्त्वाचा असतो, तर कधी माझा शांतपणा महत्त्वाचा असतो. आणि यालाच तर खरं कुटुंब म्हणतात. रोहित रागीट स्वभावाचा, शांत स्वभावाचा मी आणि गोड चुलबुला स्वभावाचा आमचा नटखट शेंडेफळ रोशन. आणि या सगळ्यांनी मिळूनच कुटुंब बनतं. कोशिंबिरीसारखं सुंदर होतं. आणि तू जर राणीवर चिडणार असशील तर आपली हनीमून ट्रिप खराब होईल, लक्षात ठेव. आणि आता सपनानं लगेच ते सगळे विचार सोडून दिले आणि त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, सॉरी, तुम्ही चिडू नका. मला कोणासाठीच आपला मूड नाही खराब करायचा. आणि मग राहुलनं सुद्धा तो विषय सोडून दिला. आता ती नीट तर तोही नीट. आणि इकडे रोहित आणि राणी उभेच होते. इथे फक्त बेड होता, दुसरं काही नव्हतं. आणि दोघांपैकी कोण बेडवर बसेल आणि दुसरा कुठे बसेल हा प्रश्न होता. आणि रोहित आता वैतागून त्याच्या सूटकेसवर बसला. राणी उभाच होती आणि बेड रिकामा होता. आणि राणी म्हणाली, सर इथे तर काहीच दुसरी सोय नाही, आता काय करायचं. आणि तुम्ही रात्री कुठे झोपणार. तसं रोहितनं तिच्याकडे संशयानं बघितलं आणि म्हणाला, राणी मला तू असं विचारतेस का. याचा अर्थ तू ठरवलंस का हा बेड तुझा असेल. राणी अजून तो निर्णय व्हायचा आहे, स्वतःच ठरवू नकोस, समजलं का. आणि राणी म्हणाली, सर मी मुलगी आहे ना, मग लेडीज फर्स्ट, मी आधी बेडवर झोपणार. आणि रोहित तिची व्याकरणातली चूक पकडत म्हणाला, ओके मग चढ बेडवर, आधी बेडवर तू झोप, मग नंतर तुझ्या शेजारी येऊन मी झोपतो दुसऱ्यांदा, चालेल का. तशी राणी त्याचा गैरसमज दूर करत म्हणाली, नाही हो सर, तसं काही नाही होणार. आणि आज तुम्ही माझी व्याकरणाची क्लास घ्यायचं ठरवलं आहे का. आणि मग रोहित म्हणाला, बरं ते जाऊ दे, या बेडसाठी ना आपण छापाकाटा करू. आणि राणी म्हणाली, काय छापाकाटा. आणि रोहित म्हणाला, हो. पण राणी तू आज सपनावहिनीला कसं काय उत्तर दिलंस गं. आणि तिचं तोंड पडलं होतं किती, मला तर फार आनंद झाला. आणि राणी थोडी सिरियस होतच म्हणाली, मला त्यांचं बोलणं नाही आवडत. त्या का नेहमी तुम्हाला तिरकं बघतात, तुमची प्रत्येक गोष्ट त्यांना का खटकते. तुम्ही तर कधीच त्यांचं नावही काढत नाही आणि त्या मात्र आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करतातच. बरं ते करू द्या, आपल्या गोष्टी आईला सांगतात तेही करू द्या, पण तुमच्या स्वभावाबद्दल बोललेलं मला चालणार नाही. तुमचा स्वभाव रागीट आहे, पण तो उपयोगाचा आहे. आणि तुम्ही रागीट म्हणजे रागीटच नाही, प्रेमळही आहात. पण हे त्यांना कुठं माहीत आहे. मला माहीत आहे ना. नवऱ्याला बायकोशिवाय दुसरं कोण ओळखतं. आणि तुम्हाला कोणी बोललं की मला नाही खपत. आणि हे एकदा नाही, त्या सारखं असंच करतात. अशी राणी बोलत होती आणि रोहित हाताची घडी घालून थोडीशी मानकलती करून तिच्याकडे बघतच होता. आणि बोलता बोलता राणी थांबली आणि तिचं लक्ष रोहितकडे गेलं आणि तो आपल्याकडेच एकटक बघतोय हे तिनं बघितलं. आणि म्हणाली, असं काय बघताय. आणि रोहित मला बघतोय की तू मला इतक्या कमी वेळात किती चांगलं ओळखलं. राणी
असं वाटतं की आईनंतर तूच मला चांगलं ओळखते. आणि राणी म्हणाली, मग असं म्हणतात की दोनच व्यक्ती जवळच्या असतात पुरुषाच्या, एक म्हणजे आई जिनं जन्म दिला, आणि दुसरी म्हणजे बायको जी जन्मभर साथ देते. आणि रोहित म्हणाला, पण आपण कुठे जन्मभर एक साथ राहणार आहोत. आणि हे ऐकून राणी लगेच गप्प बसली. आणि रोहित मला का गप्प बसलीस, बोल ना, खूप छान बोलतेस तू, असं वाटतं ऐकतच राहावं. आणि भांडायला लागलीस ना की, असं म्हणून रोहितसुद्धा गप्प बसला तिच्यासारखाच. आणि राणी म्हणाली, आणि भांडायला लागल्यावर काय, बोला ना पुढे. आणि रोहित म्हणाला, आणि भांडायला लागली की असं वाटतं झोपून टाकावं, असं म्हणून तो पटकन बेडवर चढला आणि पालथा झोपला. आणि अख्खा बेड माझा, असं म्हणाला. आणि त्याची ती मस्तीखोर चाल पाहिली आणि राणी चिडून हातपाय आपटून म्हणाली, सर असं नाही करायचं, आपण छापाकाटा करणार आहोत की नाही, उतरा बरं खाली. आणि रोहित म्हणाला, नाही, आता बेड मी पकडला. आणि राणी म्हणाली, किती दुष्ट आहात, सगळ्यांसमोर मी तुमची बाजू घेतली, म्हणून तरी मला बेड द्या. रोहित आता एका अंगावर एक हात उशाखाली घेऊन तिच्याकडे बघत बसला आणि म्हणाला, सगळ्यांसमोर तू माझी का बाजू घेतली, तू माझी अर्धांगिनी आहेस म्हणून, बरोबर, मग अर्धा बेड तुला मिळेल, घेशील का. आणि राणी आणखीन चिडली आणि म्हणाली, सर तुमच्या मनात असं काय येतं आहे, असलं काही होणार नाही. आणि रोहित मला, जा, तसंही मी तुला काहीच देणार नाही, मी सुद्धा घरच्यांसमोर तुझी बाजू घेतो, समजलं, सगळ्यांना ओरडतो तुझ्यासाठी, अगदी आईला सुद्धा. मग तू माझ्याशी वहिनीसोबत भांडलीस आणि आपली पेटापीट झाली आणि इथे मी झोपणार, नो फेवर, असं रोहित म्हणाला. आणि राणी चिडली आणि तिनं आता बॅग घेतली आणि त्याच्याकडे बघत बघत रागातच उघडली. आणि इथे किती थंडी आहे, मग सर तुम्ही बेडवर झोपा, मी गाडीमध्ये जाऊन झोपते, असं म्हणाली. आणि रोहित म्हणाला, वेडी आहेस का, गाडीमध्ये कुठं झोपशील. राणी म्हणाली, मग एक काम करूया, तुम्ही आणि रोहित दादा इथे झोपा, मी आणि सपनाताई एकत्र झोपतो तिकडं. रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, मूर्ख कुठली, आपल्याकडे करण्यासारखं काहीच नाही, पण ते दोघे आता रोमॅन्टिक होऊन सुरू पण झाले असतील. आणि तुला काय वाटतं, सपना वहिनी तुझ्यासोबत झोपायला येईल का. अगं ती आली आहे तिच्या नवऱ्यासोबत फिरायला, एक क्षण दादाला मोकळं सोडत नाही ती. नाहीतर तुला तर नाटक पण करता येत नाही रोमॅन्टिक असण्याचं, घरी मीच एकटा रोमॅन्टिक होतो. आणि काय गं, मी त्या सेक्सी कपड्यावरून चिडलोय असं सांगितलंच घरच्यांना. आणि राणी म्हणाली, मग काय सांगू, प्रेग्नेंट आहे म्हणून तुम्ही चिडलात असं सांगू का. रोहित हसला आणि म्हणाला, आईने दोन कानाखाली लावल्या असत्या तुझ्या, असं म्हणाली असतीस तर. आणि राणी म्हणाली, ते जाऊ द्या, असं नका म्हणू की मी रोमॅन्टिक होण्याचं नाटक करत नाही, मगाशी कोणी हातात हात पकडला होता तुमचा, मीच ना. सपनाताई फोटो काढत होत्या, माझा चेहरा पडला आहे म्हणून हे मला कळलं आणि म्हणून मी तुमचा पटकन हात पकडला. आणि रोहितच्या लक्षात आलं आणि मला, राणी आपल्याला पण काहीतरी फोटो वगैरे काढावे लागतील बरं का, पुरावे म्हणून, नाहीतर आई म्हणेल हनीमूनला गेला होता की अनोळख्यासारखे फिरायला. आणि राणी म्हणाली, बरं उद्या काढूया की, त्यात काय इतकं, पण मी झोपू कुठे ते सांगा. तो म्हणाला, मी ना हॉटेलच्या स्टाफला चटई मागतो, मग तू झोप. आणि राणी आता ती बॅग खाली ठेवणार इतक्या तिच्या पायावरच बॅग आपटली आणि राणी खूप मोठ्यानं ओरडली आणि खाली बसून रडायला लागली. तसा रोहित झटकन उठला आणि खूप काळजीनं तिच्याकडे पळाला आणि म्हणाला, अगं काय झालं, अशी कशी गं तू, असं म्हणून तिच्याजवळ आला आणि त्यानं तिच्या पायाला स्पर्श केला. तसं राणीनं शहारून डोळे मिटून घेतले, पण आता लबाड राणीच्या पायाला काहीच झालं नव्हतं आणि ती पटकन हसून बेडवर पळाली बेड पकडण्यासाठी. तशी तिची चाल रोहितच्या लक्षात आली. रोहितसुद्धा बेडकडे पळाला आणि राणी बेडवर चढणार इतक्यात रोहितनं तिच्यावर झडप घेतली आणि तिच्या कोमरेतच मिठी घातली पाठीमागून आणि तिला बेडपर्यंत पोहोचू दिली नाही आणि गोल गोल फिरवली. आणि राणी खूप खूप हसत होती
त्याच्या हाताचा तिच्या पोटाला स्पर्श झाल्यामुळे आणि सोडा सोडा म्हणत होती. पण आता तिचं ते सोडा सोडा रागात नव्हतं, भीतीपोटी पण नव्हतं, तर खूप लाडाचं होतं. आणि राणीसुद्धा सुटण्याचा प्रयत्न करत होती. रोहित सोडत नव्हता. बराच वेळ यात गेला आणि दोघेही बेडवर धपकन पडले. आणि आता रोहित वर होता आणि राणी त्याच्या खाली होती. दोघे पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि शरीरामध्ये एक नाजूकशी कळ उठत होती, जिचा अर्थ त्या दोघांना कळत नव्हता. अर्थ कळत होता पण वळत नव्हता किंवा मुद्दाम कळून घ्यायचाच नव्हता. आणि हसणाऱ्या राणीच्या तोंडात तिचे समोरचे केस जात होते आणि रोहितनं आता तिच्या गालावर एक बोट फिरवून तिच्या तोंडातून ते केस बाजूला काढले आणि त्याच्या एका बोटाच्या स्पर्शानं घायाळ होत राणीनं अलगद डोळे मिटून घेतले. आणि रोहित तिच्या कोवऱ्या गोमट्या तजेलदार चेहऱ्याकडे एकटक बघत होता. आणि या आधी कधीच असं फील केलं नाही ते तो फील करत होता. आणि दरवेळी सारखी त्याला आता तिला हातातून सोडू वाटत नव्हती. आणि इतक्यात दरवाजाची बेल वाजली तसे दोघेही भानावर आले आणि विजेचा झटका बसावा तसे एकमेकांपासून दूर झाले. रोहितसुद्धा तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला सॉरी. आणि राणीसुद्धा तिचे केस सावरत चाचपडत म्हणाली मी पण सॉरी. मग रोहितनं दरवाजा उघडला आणि वेटर होता आणि तो म्हणाला सर, डिनरमध्ये काय खाणार ते विचारायचं होतं. राहुल सरांनी विचारायला सांगितलं. आणि रोहित म्हणाला ओके. आणि त्यानं राणीकडे न बघताच खूप संकोचून विचारलं राणी तू काय खाशील. आणि राणीसुद्धा संकोचून म्हणाली तुम्ही खाल तेच. तसं त्यानं तिच्याकडे घरकन वळून बघितलं आणि काहीच न बोलता वेटरला आम्ही दोघेही हे खाऊ असं सांगितलं. आणि तो पुन्हा आत आला आणि आता कोणीच बेडकडे जाईना. आणि मग थोड्या वेळानं तो तिला म्हणाला तुला राग नाही ना आला आत्ताच्याबद्दल. राणी काहीच न बोलता फक्त हसली. आणि रोहित मनात म्हणाला याचा अर्थ तिला राग आला. आणि मग थोड्या वेळाने राणी म्हणाली नाही आला राग, तेवढा अलाउड आहे. आणि रोहितसुद्धा रिलॅक्स होऊन हसला. आणि मग तिला मनातल्या मनातच म्हणाला थँक्यू. राणी लहान आहे पण समजूतदार आहे. आणि मग तो तिला म्हणाला ओके तर आज तू बेडवर झोप, मी करतो काही तरी माझी सोय. आणि आता सपनाला त्या दोघांच्या बेडरूममध्ये घुसायची संधी हवी होती, पण कसं कळेल ते दोघे कसे झोपतात. छोटा कॅमेरा तिला भेटलाच नव्हता आणि ती हॉटेलच्या मॅनेजमेंटकडे गेली आणि म्हणाली इथं कुठे कॅमेरा भेटेल का. आणि ते म्हणाले नाही मॅडम, इथं आसपासच्या परिसरात कुठेच कॅमेऱ्याची विक्री करण्याची परवानगीच नाही, कारण इथे सगळे हॉटेल आहेत आणि त्याचा मिसयूज कुणीही करू शकतं हॉटेलमध्ये कॅमेरा लावून म्हणून. आता सपनाला तर मिसयूज करायचाच होता त्या कॅमेऱ्याचा आणि हॉटेलच्या खोलीतसुद्धा कॅमेरे नव्हते. आणि मग सगळेजण डिनरसाठी खाली निघाले. सपना आतासुद्धा बाहेर येताना राहुलच्या हातात हात घालून आली. आणि तिनं रोहित आणि राणीकडे बघितलं तसं रोहितनं राणीचा हात पकडला आणि राणीनं रोहितकडे चकित होऊन बघितलं, कारण त्या थंड रोमॅन्टिक वातावरणात तो फक्त जवळ असला तरी तिच्या अंगात उष्णता निर्माण व्हायची. आणि आता त्याचा खांद्याला खांदा लागला आणि त्यानं हातात हात घेतला आणि राणीच्या हृदयाची धडधड सुरू झाली. आणि हे असं का होतंय, मी माझ्या भावनांवर कंट्रोल का करू शकत नाही, हे तिनं स्वतःलाच विचारलं. आणि आता तिथेच सगळ्या कपलसाठी रोमॅन्टिक नाईट साजरी करण्यासाठी एका सेक्शनमध्ये म्युझिक लावलं होतं आणि ते म्युझिक लाईव्ह होतं. आणि सपनानं राहुलचा हात पकडला आणि त्याला तिकडे घेऊन गेली डान्स करण्यासाठी. आणि ते दोघे डान्स करायला लागले. आणि रोहित आणि राणीनं त्या दोघांना फॉलो करायचं ठरवलं. ते जसे करतील तसं आपणही करूया, सिम्पल, म्हणजे कुणाला डाऊट येणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. पण आता राणी म्हणाली सर मला डान्स येत नाही. आणि रोहित म्हणाला मला तरी कुठे येतं जाऊ दे आपण ना तिकडे बसूया, असं म्हणून ते दोघे बसले. आणि राणी म्हणाली सर तुम्हाला खरंच डान्स नाही येत. रोहित मला अजिबात नाही आणि मला असली फालतूगिरी आवडतही नाही. मला फक्त देशभक्तीपर गाणी आवडतात आणि त्यावर कवायत करायला आवडते. आणि तू
तुला पण डान्स येत नाही का? शाळेमध्ये कॉलेजमध्ये कधीच केला नाहीस? राणी म्हणाली, लहानपणी करायचे ना. मैया यशोदा ये तेरा कन्हैया या गाण्यावर एकदा मी डान्स केला होता, डोक्यावर चुनरी घेऊन, घागरा घालून. आणि रोहित म्हणाला, मग त्यानंतर? आणि राणी म्हणाली, तेव्हाच आईनं खूप मारली, नाचली म्हणून. त्यानंतर कधीच भाग नाही घेतला डान्समध्ये. आणि रोहित खूप हसला आणि म्हणाला, राणी, बऱ्याच गोष्टी तुला करता आल्या नाहीत ना तुझ्या घरच्यांमुळे, त्याची खंत वाटते का गं? राणी म्हणाली, खंत नाही वाटत, ते काय कधीही करता येईल की. कधीही इच्छा पूर्ण करता येते. स्विमिंग, डान्सिंग, सिंगिंग, कुकिंग सगळं. पण शिक्षणाचं वय गेलं ना की मग पुन्हा काही होत नाही. म्हणून मी माझं शिक्षण तुटू नये म्हणून खूप प्रयत्न करत होते. आणि शिक्षणासाठी काय काय केलं तुम्हाला माहीतच आहे. आणि रोहित मला, हो, आणि तुझ्या इच्छा नक्की पूर्ण होईल. तुला किती शिकायचं ना तितकं शिक, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि पैशांचा अजिबात विचार करू नको. तुला CA व्हायचं असेल ना तर हो. आणि हे ऐकलं आणि राणी हसली. आता रोहितचा पाठिंबा आहे म्हणून तिला छान वाटलं. आणि आता सपनाचं पुन्हा लक्ष गेलं त्या दोघांकडे. आणि लगेच रोहितनं पुन्हा राणीचा सुटलेला हात पकडला आणि राणी पुन्हा दचकली, शहारली. तो असा अचानक हात पकडायचा आणि राणीच्या काळजात धस्स व्हायचं. आणि रोहित म्हणाला, अगं वहिनी बघतात ना म्हणून हात पकडला. आणि राणीनं आता राहुल आणि सपनाच्या डान्सकडे बघत बघत तिच्याही नकळत गुलाबाच्या फुलावरून बोट फिरवावं तसं तिच्या अंगठ्यानं त्याच्या हातावर घर्षण करायला सुरुवात केली. आणि तसतशी त्याच्या अंगात आग निर्माण व्हायला लागली. आणि चकित होऊन राणीकडे बघितलं, पण तिचं लक्ष नव्हतं. ती तर तिच्याच धुंदीत होती. तसं रोहितनं झटकन हात मागे घेतला आणि राणीनं पुन्हा त्याच्याकडे बघितलं आणि रोहितनं दुसरीकडे बघितलं. आणि राणीला वाटलं आपलं चुकलं आणि ती शांत झाली. मग सगळ्यांनी डिनर केला. आता संध्याकाळी झाली आणि राहुल पुन्हा त्याच्या फोनवर गुंतला. सपना रोहित आणि राणीचं काय चाललंय बघण्यासाठी बाहेर पडली. आणि तिला रोहित हॉटेलच्या मॅनेजरसोबत बोलताना दिसला. आणि रोहित म्हणाला, असलं कसलं हॉटेल आहे तुमचं, जे मागेल ते मिळतच नाही? मॅनेजर म्हणाले, सॉरी सर, तुम्ही जे मागताय ना ते इथे कधीच कोणी मागितलं नाही आणि तुम्हाला ते आम्ही देऊ शकत नाही, सॉरी. रोहित म्हणाला, मग काय उपयोग आहे तुमच्या हॉटेलचा जर इथे दुसरे चटई ब्लँकेट मिळत नसेल तर? आणि मॅनेजर म्हणाला, पण सर, इथे सगळे हनीमून कपल येतात हनीमून साजरा करण्यासाठी. उलट प्रत्येकाला बेड मोठा वाटतो आणि आणखी छोटा असतं तर चांगलं वाटलं असतं असं म्हणतात. आणि तुम्ही आहात की वेगळ्या वेगळ्या झोपायला इथे आलात का? आणि झालं एवढं सपनानं ऐकलं आणि सपनानं ते रेकॉर्डिंगच करून घेतलं. आणि रोहित म्हणाला, हे पहा, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. आम्ही वेगवेगळे झोपू किंवा एका बेडवर ते आम्ही ठरवू, पण तुम्ही मला चटई आणि ब्लँकेट का नाही देत? मॅनेजर म्हणाले, सॉरी सर. आणि रोहित वैतागून मागे वळला. तशी सपना लपली आणि ती तर फार खुश होती. तिच्या हाताला आता मोठा जॅकपॉट लागला होता आणि हा पुरावा आता ती घरी गेल्यावरच दाखवणार होती आणि सगळ्यात मोठा धमाका करणार होती राणी आणि रोहितच्या नात्याचा. मग रोहित काहीच सोयी होत नाही म्हणून निराश होऊन बेडरूममध्ये गेला. आणि त्याच वेळी राणी नाईट कपडे घालण्यासाठी जी बॅग आणली होती तिनं ती उघडली आणि ते सगळे कपडे हातात घेतले आणि आश्चर्यानं बघत होती. आणि मी आणलेले कपडे कुठे गेले आणि हे भलतंच काय आहे म्हणून ती निराश होती. 1, 2, 3 आणि सगळे कपडे जमिनीवर पडले होते. आणि ते रोहितनं सुद्धा बघितलं आणि चकित होऊन मला, हे काय आहे राणी, तू हे सगळं घेऊन आलीस का? तशी राणी दचकली आणि पटकन ते सगळं गोळा केलं आणि लपवलं आणि म्हणाली, नाही नाही सर, मी हे नाही आणलं. रोहित म्हणाला, तू नाही आणलं तर तुझ्या बॅगमध्ये कसं आलं? राणी, खरं खरं बोल. आणि राणी बोलण्याच्या ओघात म्हणाली, खरंच नाही सर, तुमची शपथ. आणि पुन्हा गप्प बसली. आणि रोहित म्हणाला, बरं ठीक आहे. आणि आईनं हा विषय लावून धरला होता याचा अर्थ तिनंच हे केलं आणि किंवा सपना वहिनीचं काम आहे.
आणि राणी म्हणाली, सर पण आता मी काय घालू? आणि रोहित म्हणाला, बघ त्यातलाच एखादा तुला कम्फर्टेबल वाटेल असा घाल आणि झोप, मी नाही तुझ्याकडे बघणार. पण मी तरी कुठे झोपू? तो मॅनेजर काहीच देत नाही. राणी, तू तुझी कॉटनची साडी आणलीस का गं? आणि राणी म्हणाली, नाही. आणि रोहित म्हणाला, ओके तू तरी झोप, मी बघतो काय करायचं. असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाठ फिरवली. राणी फार संकोच होऊन ते ड्रेस बघू लागली आणि त्यातलाच एक लॉंग सुळसुळीत नाईट गाऊन घेऊन ती चेंज करून आली आणि बाहेर येतानाच म्हणाली, सर लाईट ऑफ करा ना, मला लाज वाटते बाहेर यायची. आता रोहितला सुद्धा तिला बघायची लाजच वाटत होती आणि त्यानं लाईट ऑफ केली आणि लालसर अंधुकसा प्रकाश पडला आणि त्या लाईटमध्ये तर आणखीनच अवघडल्यासारखं दोघांनाही वाटायला लागलं. आणि राणी त्या अंधारात हळूहळू अंदाज घेत घेत बेडकडे निघाली आणि रोहित मागे बघत नाही ना म्हणून त्याच्याकडेही बघायची आणि पटकन जायचं आणि ब्लँकेट अंगावर घ्यायचं असं तिनं ठरवलं. पण बेडच्या पायाला तिचा पाय लागला आणि तिच्या जोडव्याच्या बोटातून रक्त यायला लागलं आणि पुन्हा राणी रडायला लागली. आणि रोहित पुन्हा काय झालं म्हणून पटकन लाईट लावून तिच्याकडे गेला आणि त्यानं तिला त्या ड्रेसमध्ये बघितलंच. आणि राणीनं आता तिचे दोन्ही हात अंगाभोवती लपटले आणि लाजून डोळे झाकून घेतले आणि तिला खूप लाज वाटत आहे असं त्याला कळलं. आणि आजपर्यंत दिसत नव्हती इतकी राणी हॉट दिसत होती आणि तोही तिला असं बघून अवघडल्यासारखं फील करत होता आणि तिला बघतच राहावं असंही एक क्षण त्याला वाटलं. पण नाही, त्यानं स्वतःवर संयम ठेवला आणि मग रोहितनं ब्लँकेट घेतलं, तिच्या अंगावर टाकलं, फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या पायात बसला आणि तिची जोडवी काढून खिशात टाकली आणि तिला पायाला बोटाला बँडेज केलं आणि त्याच्या हाताच्या स्पर्शानं पुन्हा राणीच्या शरीरात आग लागली आणि आता ती डोळे उघडून त्याच्या प्रामाणिकपणाकडे बघत होती. आणि मग आजची नाईट ठरेल का कयामत की नाईट? बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.